नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी होली. आज आपण मुगाच्या डाळीचे वडे पाहणार आहोत. साधारण मी मुगाची डाळ 4 ते 5 तास भिजून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडी उडीद डाळ आणि चवळीची डाळ घातली. इथे कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि डाळ स्वच्छ धुवून त्याचे टरफलसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून ओबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिरची, लसूण, कढीपत्ता व कोथिंबीर ह्याचंसुद्धा वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही ट्राय करा नक्की. अशा प्रकारे वाटण करून घेतलं. वाटून घेतलेल्या डाळीमध्ये मिक्स करायचं आहे. थोडं ओवा घालायचा, हळद, चवीनुसार मीठ आणि जिरे पावडर मी उकळामध्ये वाटून घेतलेलं आहे. माझ्याकडे जिरे पावडर नसल्यामुळे मिक्स करायचे वाटण. तवा ठेवलेला आहे गॅसवर. गरम झाल्याच्या नंतर थोडं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला. अशा पद्धतीने पसरवायचं आणि हे डाळीचे वाटण थोडं थोडं करून तव्यावर पसरवायचं आहे आणि मध्यभागी होल द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपण तेल टाकलेलं ते सगळीकडे पसरलं आणि वडा छान प्रकारे भाजेल खमंग. अशा प्रकारे थोडं थोडं वाटण पसरवायचं आहे आणि छोटे छोटे वडे तयार करायचे आहे आणि मध्यभागीसुद्धा तेल सोडायचं आहे. खायला अतिशय खमंग लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप छान लागतात. धन्यवाद.